की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय। सरकारी परिपत्रकानुसार हर घर तिरंगा अभियान पोलादपूरच्या राजकीय व शैक्षणिक संस्थांसोबत पंचायत समिती पोलादपूरच्या अधिकृत निमंत्रणानुसार बुधवारी सकाळी पंचायत समितीच्या प्रांगणात हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात झाली। या प्रसंगी तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती घाट, पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे यांच्यासह विविध शैक्षणिक संस्था व शासकीय आस्थापनातील सरकारी कर्मचारी, शिक्षक तसेच विद्यार्थींचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला। महाराष्ट्र शासनाकडून 9 ऑगस्ट 2026 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत संपूर्ण राज्यांमध्ये हर घर तिरंगा अभियान राबवणं याबाबत राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्या। त्यानुसार बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी पोलादपूर शहरात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आलं। हर घर तिरंगा अभियानाच्या रॅलीचा प्रारंभ पोलादपूर शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात होऊन तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठ मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता झाली। या रॅली दरम्यान सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली। उपसभापती अनिता भिलारे, पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, भाजपचे मंडल अध्यक्ष वैभव चांदे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दर्पण नरेकर, अल्पसंख्याक अध्यक्ष मुश्ताक मुजावर, पोलादपूर नगरपंचायतीतले विरोधी नगरसेवक दिलीप भागवत, श्रावणी शहा, भाजप नगरसेविका अंकिता निकम यांच्यासह भाजप शहर उपाध्यक्ष गणेश शेठ, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार प्रमोद दीक्षित, विमा प्रतिनिधी चंद्रकांत घाडगे, सुभाष अधिकारी, शिक्षक नेते राजेश सुर्वे, विजय पवार यांच्यासह शहरातील विविध खासगी शाळांमधील विद्यार्थींसोबत शिक्षक शिक्षिका देखील घोषणा देत सहभागी झाले। शिवसेनेच्या उपसभापती अनिता भिलारे यांच्याखेरीज सभापती व पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पोलादपूर नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवक, नगराध्यक्षा यांनी या हर घर तिरंगा अभियानाच्या रॅलीकडे पाठ फिरवले असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं।